महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्या या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या भागाचे माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आमचे सहकारी आणि तरुण तडफदार आमदार आमचे वैभवजी नाईक, आमचे सहकारी आणि आमचे नेते आमदार मिलिंदजी नार्वेकर, सतीशजी सावंत, मेजर सुधीर सावंत, त्यांनी आता मार्गदर्शन केलं, विचार मांडले ते कोळी, आमचे सुशांतजी नाईक, महिलांच्या नीलम सावंत पालव, आमचे महाराष्ट्राचं शिवसेनेचं युवा नेतृत्व अतुलजी रावराणे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व या मतदारसंघातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की पहिलं लगीन हे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचं आणि मग माझ्या तुळशीचं, आणि म्हणून तुळशीचं लग्न हा सोहळा बाजूला टाकून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात। खरं तर उद्धव साहेबांचे विचार म्हणजे महाराष्ट्रातलं एक भगवं वादळ आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी जी लढाई, जे लढवई आपण स्वीकारलेला आहे, त्या महाराष्ट्रामध्ये अनेक वादळ आली, त्या वादळाच्या छातीवर पाय ठेवून उद्धव साहेब आज त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि म्हणून त्यांच्या या लढाऊपणाला, त्यांच्या या कर्तृत्वाला माझ्या जिल्हावासियांचा, माझ्या कोकणीवासियांचा हा त्या ठिकाणी सलाम आहे। साहेबची हिंमत तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये निर्माण केली। तुम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वचन दिलं की मी एक कुटुंब प्रमुख आहे, त्या महाराष्ट्राचा, ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि जनता त्याच पद्धतीनं तुम्हाला, तितक्याच ताकदीनं तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देते। खरं तर कोकणी माणसाचा सन्मान, सिंधुदुर्ग वासियांचा सन्मान हा जर कोणामुळे झाला असेल तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या 4 अक्षरामुळे झालेला आहे। आज कोकणातली अनेक माणसं ही नगरसेवक झाली, महापौर झाली, आमदार झाली, खासदार झाली, मुख्यमंत्री झाली, केंद्रीय मंत्री झाली, सगळी पदं ही कोकणातल्या माणसाला, सिंधुदुर्गातल्या माणसाला शिवसेनेमुळे हा सन्मान मिळालेला आणि म्हणून आज ही लढाई संघर्षाची आहे, ही लढाई आरपारची आहे, ही लढाई सिंधुदुर्गातल्या जनतेच्या स्वाभिमानाची आहे। ज्या प्रस्थापितांच्या विरुद्ध, या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध, या घराणेशाहीच्या विरुद्ध हा जनतेचा एल्गार आहे आणि मी तुमचं प्रतिनिधित्व, सर्वसामान्य जनतेच्या मनातला आवाज, तुमच्या ज्या वेदना आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाचं नेतृत्व करण्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर उभा। खरं तर गेली 35 वर्ष या मालवण, या सिंधुदुर्गच्या जनतेनं, या भोळ्या बावड्या शांत सुसंस्कृत जनतेनं या ठिकाणी काही लोकांना नेतृत्व दिलं, सगळी पदं दिली। त्यांना वाटलं की कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसाचा विकास होईल, पण गेल्या 35 वर्षात कोणाचा विकास झाला, कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली, कोणाला पदं मिळाली? ही सगळी पदं तुमच्या आशीर्वादाने मिळालेली आहेत, पण या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कधीही झालेला नाही। आज अनेक प्रश्न 35 वर्षापूर्वीची कर्मवली आजही तशीच आहे।
कुठल्याही मूलभूत सुविधा, रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, याच्यामध्ये कुठलंही काम उभारलेलं नाही. आज एखादा समजा गंभीर आजार झाला, एखादा गंभीर अपघात झाला, तर माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलीही शासकीय आरोग्य व्यवस्था नाही. प्रत्येकाला कुठेतरी कोल्हापूरला, गोव्याला, मुंबईला जावं लागतं, तिथं कुठेतरी उपचार होतात. गेली 35 वर्षांना एक हाती सत्ता दिली, पण याच्यामध्ये हे सरकारी एक सुसज्ज हॉस्पिटल उभारू शकले नाही. खरं तर मी उद्धव साहेबांचं मनापासून आभारी मानतो. साहेब, आपण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा खासदार विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील, यांनी तुमच्याशी पाठपुरावा केला आणि सांगितलं की या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्या, एक सुसज्ज हॉस्पिटल द्या. साहेब, आपण तातडीनं मागणी मान्य केली. 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आणि सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याला दिलं. आज 3 वर्ष झाली, आपल्या जिल्ह्यामधनं प्रत्येक वर्षी 100 मुलं या ठिकाणी डॉक्टरकीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. 300 मुलं या जिल्ह्यामध्ये डॉक्टर झालेली आहे. साहेब, आपण तोक्त्यासारखं वादळ आलं, सगळे निकष आपण बाजूला सारले आणि माझ्या गोरगरीब माणसाला वादळामध्ये नुकसान झालं होतं, त्याला कमीत कमी 15,000 आणि लाखो रुपये त्या ठिकाणी आपण दिले. जवळजवळ या कोकणाला 52 कोटी रुपयाचा निधी दिला. कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र हाताळला, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या या संकटातनं वाचवलं, हे जेव्हा तुम्ही काम केलं त्यावेळी या देशामधनं त्या ठिकाणी एक अशा प्रकारचा आवाज झाला की भविष्यामध्ये जर देशाचं पंतप्रधान पद कोण बसू शकतो तर ते आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, हे त्यांच्या कार्यामुळे झालं. आणि म्हणून आज इतकी मुलं या जिल्ह्यामध्ये एवढी तरुण आहेत, बेकार आहेत, बेरोजगार आहेत. ज्या जिल्ह्यातल्या नेत्यांना आपण नेतृत्व दिलं होते ते नेतृत्व केंद्रीय उद्योग मंत्री झाले. 2.5 वर्ष त्यांच्याकडे पद होतं, पण या जिल्ह्यातल्या जनतेला वाटलं होतं, यातल्या तरुणांना वाटलं होतं कुठंतरी एक उद्योग व्यवसाय, एक कारखाना येईल, माझ्या या जिल्ह्यातल्या 5,000 तरुणांना कुठंतरी रोजगार मिळेल. पण अशा प्रकारची विकासाची मानसिकता नसलेलं, विकासाची विजन नसलेलं हे नेतृत्व या ठिकाणी उद्योग मंत्री असताना सुद्धा काही करू शकलेलं नाही. आणि म्हणून आज जनतेमध्ये एक संताप आहे, जनतेमध्ये एक उद्रेक आहे. आणि म्हणून हा उद्रेक आपल्याला येणाऱ्या 20 तारीखला जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन आपण भरभरून त्या ठिकाणी मतदान करा. आणि 23 तारीखला विजयाचा जो गुलाल आहे, संदेश पारकर, पर्यायानं मशाल, शिवसेना महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्या आणि खऱ्या अर्थानं एक विजयाची गुलाल, विजयाची मिरवणूक आपण त्या ठिकाणी करणार आहोत. साहेब, कोकणी माणसाची आपल्याकडनं अपेक्षा आहे, कारण कोकण आणि शिवसेना एक नातं आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी ते नातं जपलं, आपणही आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या जपत आलेला. मी साहेब आपल्याला एवढंच सांगेन की ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहात, त्यावेळी माझ्या कोकणातल्या जनतेसाठी, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी एक 50,000 कोटीचं भरभरून पॅकेज द्या, ज्याच्यामधनं इथल्या बेकारीवर त्या ठिकाणी उपाय होतील, इथल्या महागाईवर त्या ठिकाणी नियंत्रण होईल आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामधल्या जनतेला, या 4 जिल्ह्यातल्या जनतेला, या जनतेच्या जिल्ह्यामध्येच या सगळ्या व्यवस्था होतील, अशा प्रकारचं काम साहेब आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि म्हणून शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या मेहनतीनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणं त्या ठिकाणी कार्य करतायत, मेहनत घेत आहेत आणि त्या पद्धतीचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये साहेब सुरू आहे. साहेब, मी एकच आपल्याला सांगतो, ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली आपल्याला आशीर्वाद द्यायला, आणि त्यामुळे विरोधकांनी त्या ठिकाणी धडकी घेतलेली आहे, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित झालेला आहे. आणि म्हणून मी आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहे. हे 7 दिवस या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी द्या, येणारी 5 वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.